Please. चलिए प्लीज स्टार्ट द मैच अंपायर्स। इसके बाद अभी भी 2 मैचेस बाकी है। थर्ड अंपायर। थैंक यू सो मच ग्लेन। चलिए मैच ऑन हो चुका है। वेरी फर्स्ट बॉल रही प्रकाश की डॉट डिलीवरी के रूप में। आमिर दाफेदार इस बार घुटना टेक कर बड़ा स्ट्रोक लगाना चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही डॉट के रूप में। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट। टप्पा खाने के बाद गेंद ने यहां पर गेंद में उछाल जरूर देखने मिली, टॉस करती हुई ये गेंद और सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। नेक्स्ट बॉल, इस बार क्लीन बोल्ड डांडी गुल। आमिर दाफेदार जैसे खिलाड़ी शून्य का चश्मा पहनकर पवेलियन की राह लौटते हुए लगता हुआ रॉयल स्टनर मीरा रोड को ये बड़ा वाला झटका। डॉट कराई, दबाव क्रिएट किया, प्रेशर क्रिएट किया और उसके बाद आमिर दाफेदार थोड़ा सा शफल होकर विकेटों की गहराई में जाकर स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे। पीछे का दरवाजा खुला रखा था, गेंद वहीं से प्रवेश करती हुई और विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से नस्तो नाबूद करती हुई लगता हुआ इस वक्त रॉयल स्टनर मीरा रूट को रॉयल झटका। राइट, आप देख रहे हैं युवा सेना प्रीमियर लीग 2024 इसका सीधा प्रसारण आप प्रिंस मूवी के माध्यम से घर बैठे भी इंजॉय कर सकते हैं। नेक्स्ट बॉल, इस बार बिग हिट पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल 6 रन के लिए। आते ही साथ इन्होंने प्रूफ कर दिया है कि जो प्रेशर आपने क्रिएट किया था प्रकाश, उस प्रेशर का इस बल्लेबाज पर असर नहीं होगा। इस बार एक और बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, कैच हुआ है ड्रॉप, ओहो मिस जजमेंट, गेंद जा रही है डीप, काउ कॉर्नर बाउंड्री के पार, अंपायर का इशारा आता हुआ 4 रन।
आर पार की लड़ाई में अभी कुछ कारनामा कर दिखाइए। इस बार कलाइयों को मोड़ा था, गेंद को मात्र दिशा दी थी। डीप वाइडिश मिड विकेट के खिलाड़ी गेंद को फील्ड करते हुए नजर आए और 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है, सिंगल रन। इस 1 रन के साथ रनों की रन संख्या में थोड़ा सा बदलाव देखने मिलता हुआ स्कोर जा पहुंचा है 11 रनों पर। एक ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करती हुई रॉयल स्टनर मीरा रूट की टीम का स्कोर दर्शाता हुआ 11 रन। की कमान पर अपनी टीम की ओर से सेकेंड ओवर लेकर रियाज इनफॉर्म बैट्समैन आते ही साथ पहली मैच में भी धमाका क्रिएट किया था और इस वक्त भी धमाके के साथ शुरुआत की है। थोड़ा फास्ट करना है, देखिए इसके बाद के मैचेस हमें कराने हैं। हम चाहते हैं कि सभी मैचेस ज्यादा ओवर के हों। नेक्स्ट बॉल, इस बार हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की थी, गेंद को खेला है डीप काउ कॉर्नर रीजन में, वहां पर खिलाड़ी तैनात थे। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, सिंगल रन, 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। दूसरा ओवर लेकर आए हैं प्रताप, काफी लंबे चौड़े कद के हैं, हाइट पर्सनैलिटी बहुत ही सुंदर है, लेकिन अब यहाँ पर गेंदबाजी भी कुछ सुंदर अंदाज में करनी होगी क्योंकि पहली ओवर में 11 रन आ चुके हैं। इस बार ये अच्छी गेंद थी, फुल एंड डिलीवरी थी, बल्ले की जड़ से स्ट्रोक को कन्वर्ट किया है। बिल्कुल प्रॉपरली यॉर्कर लेंथ की गेंद थी, इसे कैंसर डिलीवरी कहा जाता है दोस्तों। अगर आपने सही वक्त पर इस गेंद का इलाज नहीं किया तो आपकी विकेट कंफर्म। लेकिन मुन्ना ने इस गेंद को बहुत ही बखूबी बढ़िया अंदाज में खेला है और 1 रन यहां पर कन्वर्ट किया है। 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी देखने मिल रही है प्रताप की। 2 गेंदों में महज 2 रन खर्च किया है, 2 रन से ज्यादा कुछ नहीं। रनों की रन संख्या में थोड़ा सा फेर बदल हुआ है, स्कोर जा पहुंचा है 13 रन। प्रताप की अगली गेंद सामना करने के लिए तैयार। रियाज, फुल टॉस गेंद थी, ताकत, नजाकत, क्वालिटी, वैरायटी दर्शाता हुआ ये बिग 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 षटकार, 6 रन। व्हाट अ हिट, क्या बात है रियाज। थैंक यू। की गेंद की तो उसका हर्जाना आपको कुछ इसी अंदाज में भुगतना पड़ेगा। वही चीज प्रूफ की रियाज ने बड़ा हिट जड़ दिया है। एक और फुल टॉस गेंद थी, प्रॉपर टाइमिंग करने का प्रयास किया और ये गेंद बिल्कुल ट्रॉफी के पास आती हुई। दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक, ये आता हुआ खनखनीत दंदनीत षटकार, 6 रन। रियाज ऑन फायर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। बिग हिट रियाज। अब यहां पर अब तक के हमारे मुंबई में, हमारे हिंदुस्तान में बुलेट ट्रेन नहीं आई है, लेकिन ये बुलेट ट्रेन की तरह बल्लेबाजी कर रहे हैं तेज रफ्तार से, ताबड़तोड़ बल्लेबाजी। 2 गेंदों पे 2 6 अब तक के जड़ चुके हैं। अगली गेंद, ये अच्छी गेंद थी, लेकिन गेंद को खेला है डी बैक सा कवर रीजन में, आउटफील्ड काफी तेज, खिलाड़ी गेंद को फील्ड करने की चाहत में। क्रिकेट के साथ थोड़ा सा फुटबॉल का भी इंटरटेनमेंट देखने मिलता हुआ और यहां पर 2 रन चुराए दोनों ही बल्लेबाजों ने। 3 रन, यस, काफी तेज रनिंग बिटवीन द विकेट। ऐसा लगा कि 2 रन कंप्लीट किए, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट काबिल तारीफ रही। और इस 3 रन के साथ रनों की रन संख्या तेज गति से बढ़ती हुई, जिस तरीके से बिना बताए पेट्रोल और डीजल के दाम बढ़ जाते हैं, उसी तरीके से ये रनों की रन संख्या तेज गति से बढ़ती हुई जा पहुंची है। और यहां पर देखिए, खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है, रियाज को देखकर अब मुन्ना भी रंग बदलते हुए, और मुन्ना के बल्ले से आता हुआ ये खूबसूरत सा 4 रन। काफी महंगा ओवर रहा प्रताप का जरूर। पहली 2 गेंदों में ऐसा लगा कि प्रताप ये सक्षम गेंदबाज हैं, लेकिन 4 गेंदों पे देखिए 2 6,
एक 3 रन और एक लास्ट बॉल पर चौका। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 32 रन्स। विकेटों की अगर बात करें तो 1 विकेट के नुकसान के बाद। चलिए, नए गेंदबाज आए हैं कल्पेश मात्रे, और कल्पेश मात्रे का स्वागत षटकार के साथ 6 रन के साथ। दिस इज अ बिग 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 बिगी। 6 रन। बिल्कुल छोटा आमिर तारा रारा ही करते होंगे, क्योंकि जिस तरीके की बल्लेबाजी चल रही है, ताबड़तोड़ बल्लेबाजी। रियाज ये खिलाड़ी बहुत महत्वपूर्ण है। इस बार देखिए बैट का फेस जरूर ओपन किया था, सिंगल रन की मंशा थी मन में, लेकिन आखिरी वक्त पर फॉलो थ्रो में गेंदबाज ने गेंद को फील्ड किया। कोई रन नहीं, गेंद रही डॉट के रूप में। थोड़ा फास्ट करना है फील्डिंग यूनिटी, प्लीज रिक्वेस्ट रहेगी थोड़ा सा फास्ट करना है, क्योंकि देखिए सूरज आहिस्ते आहिस्ते डूबने की कगार पर आ चुका है और हम चाहते हैं कि सभी मैचेस ज्यादा से ज्यादा ओवर के यहां पर कराए जाएं। इसलिए प्लीज आप लोगों से विनती रहेगी कि टाइम के अनुसार परफॉर्मेंस करें। फिर से एक बार कल्पेश अपने बॉलिंग मार्क पर है। रियाज, ओहो व्हाट अ डिलीवरी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। टप्पा खाने के बाद हल्का सा लेग कटर होती हुई गेंद, बल्लेबाज को बीट करती हुई गेंद सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। डॉट डिलीवरी दबाव निर्माण करने की कोशिश कर रहे हैं इस वक्त कल्पेश। एक बड़ा हिट लगने के बाद क्या बेहतरीन कमबैक किया है कल्पेश ने। नेक्स्ट बॉल, इस बार बिग हिट आउट ऑफ द पार्क। खनखनीत दंदनीत षटकार, 6 रन। स्कोर 44 रन्स, 44 रन। ऑन द राइज स्ट्रोक को कन्वर्ट किया था, शानदार स्ट्रोक था, जानदार स्ट्रोक था, और गेंद गई है आउट ऑफ द पार्क, और ये गेंद को तो अब ढूंढना ही पड़ेगा। चलिए, मैच बॉल आ चुका है। रियाज 39 रनों पर अभी भी बल्लेबाजी कर रहे हैं। 11 गेंदों का सामना किया है, 11 गेंदों में 39 रन। क्या पहली अर्ध यहां पर हाफ सेंचुरी देखने मिलेगी? अर्धशतक के हकदार क्या बनेंगे रियाज? देखते हैं। इसी बीच ये गेंद, इस बार एक और विकेट करने का प्रयास, 1 बाउंस आउट ऑफ द पार्क, 4 रन के लिए। मीरा रोड के वंडर बॉय आउट होने के बाद इस खिलाड़ी पर भरोसा जताया गया, और इस खिलाड़ी ने अब इतिहास लिख दिया है। 43 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार एक और बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद को खेला है डीप का कॉर्नर रीजन में। 1 रन कंप्लीट यहां पर हुआ है, 1 रन से ज्यादा कुछ नहीं।
इस सिंगल के साथ स्कोर बोर्ड पे भी नजर डाल लेते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 49 रन्स, और 49 रन्स में अब तक की रियाज की अगर बात करें तो 44 13 गेंदों में 44 रन अब तक के बना चुके हैं। क्या पहली हाफ सेंचुरी देखने मिलेगी रियाज की? तमाम जो दर्शक यहाँ पर इस मैच का आनंद लेने आए हैं उन सबके मन में भी ये इच्छा होगी कि इस वक्त इस खिलाड़ी की हाफ सेंचुरी होगी या फिर नहीं होगी। आइए देखते हैं। गेंदबाजी की कमान पर लाया गया है गेंदबाज रवि को बुलाया गया है। तेज तर्रार गेंदबाज हैं, सामना करेंगे इनफॉर्म बैटर रियाज जो कि महज 6 रन दूर है अपनी हाफ सेंचुरी से। ओहो, ये अच्छी गेंद थी रवि की, बिल्कुल डॉट डिलीवरी के रूप में। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। थोड़ा सा आउट ऑफ द ऑफ स्टंप टप्पा रखा था, गेंद में गति काफी ज्यादा थी। रियाज ने जरूर स्ट्रोक कन्वर्ट करना चाहा लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं। भाग्यशाली रहे कि अंदरूनी किनारा नहीं लगा, गेंद रही डॉट के रूप में। फिर से एक बार लेकर तैयार होते हुए गेंद अपने बॉलिंग मार्क पर रवि की अगर बात करें तो पहली गेंद डॉट के रूप में जरूर कन्वर्ट की है, लेकिन अब यहां पर अर्धशतक क्या कंप्लीट होगा? आइए देखते हैं। इस बार बिग हिट आउट ऑफ द पार्क, 6 रन, और इसी के साथ पहली हाफ सेंचुरी का कीर्तिमान अपने नाम रचता हुआ ये खिलाड़ी जिसका नाम है रियाज। अगर रियाज की बल्लेबाजी दर्शकों को पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां रियाज के लिए। रियाज ने अर्धशतक अपने नाम किया है, पहले खिलाड़ी बने हैं रॉयल स्टनर मीरा रोड टीम के, ये सितारे हैं, नाम है रियाज शेख। एक और बड़ा हिट लगाना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, गेंद हवा में है। ऋतिक गेंद के नीचे विकेट का हुआ है पतंग, और इस वक्त लगता हुआ ये बड़ा झटका। यस, आयोजक कमेटी की तरफ से रियाज आपके लिए 500 रुपए का एक तोहफा यहाँ पर जरूर दिया जाएगा। पहली हाफ सेंचुरी का कीर्तिमान अपने नाम रचा है, इसलिए 500 रुपीज हमारी कमेटी की ओर से। यावेळा झेल सुटतोय, मात्र निश्चितच थोडीशी खराब कामगिरी कल्पेशची, हा झेल होणं गरजेचं होतं, मात्र बाबू देखील तयारीत होता मोठा फटका करण्यासाठी। आता 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत, इस्रार खान आणि उबैद खान। छप्पन्न धावा, रियाजच्या त्यामध्ये 49 धावा। यावेळेला हा मिस टाइम स्ट्रोक आहे, झेल नाहीये, मात्र 1 धाव लगेच पूर्ण होणार। हा सामना 4 षटकांचा आहे, लक्षात घ्या। यानंतरचा सामना कदाचित आम्हाला कमी षटकांचा खेळवावा लागेल, आयोजन कमिटी त्याविषयी नक्कीच निर्णय घेतील, कारण आता जर बघितलं 5:44 मिनिटं झाली आहेत आणि कदाचित वेळेकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे। उद्या कदाचित शेड्यूल जे आहे ते लवकर सुरू करण्याचा मानस असेल। यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय, मात्र इथे हा चेंडू इथे संपेल आणि कदाचित
4 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 57 आणि 58 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे टीम नो बॉल आहे. नो बॉल आहे त्यामुळे धावसंख्या मला वाटतं आय थिंक पुढे जाईल. नो बॉल घोषित केलाय. साइड लाईनचा नो बॉल आहे आणि कदाचित धावसंख्या जर बघितली तर 58. फ्रंट लाईनचा नो बॉल आहे. 58 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. यस 1 टू गो. एक गेंद अभी भी आना शेष है. एक गेंद अभी भी आना बाकी है और अगली गेंद है. खोलो आंखें, देखो नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट और फ्री हिट वाली बॉल पर किया है प्रहार. ये गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार. बाबू के बल्ले से आता हुआ ये ब्रांडेड षटकार. 6 रन. इस 6 के साथ स्कोर बोर्ड पे भी नजर डाल लेते हैं. स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 64 रन्स. यस टारगेट रखा है 65 रनों का और देखते हैं ये 65 रनों का टारगेट पार करने में अजिंक्य स्पोर्ट्स जूचंद्र की टीम सक्षम और कामयाब हो पाती है या फिर इन्हें लोहे के चने चबाने पड़ते हैं. क्या होगा क्या नहीं देखेंगे जरूर, लेकिन एक छोटे से डीजे ब्रेक के बाद मेरे साथ जुड़ेंगे मेरे सहयोगी कमेंटेटर इसी क्षेत्र की एक बुलंद आवाज के रूप में जिनकी पहचान संकेत पाटिल. चलिए लेते हैं एक छोटा सा डीजे ब्रेक. थैंक यू. ऋषिकेश उभे एकूणच आयोजकांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक रियाज साडी. मात्र या 65 धावा कशा काय पद्धतीने केल्या जातील याचा पडताळा घ्यावा लागेल. कारण 4 षटकं म्हणजे 24 चेंडू आणि 65 धावा. षटका मागे जवळ धावा जर विचार करायचा झाला तर निश्चितच आपण बघतोय 16.25 ची सरासरी आहे आणि ही सरासरी बीट करावी लागेल. समीर राऊत स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला प्रकाश असेल तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर नो डाऊट असेल तो म्हणजे राकेश सुवर्णा. आणि आय थिंक मला माहिती मिळते की अजिंक्य स्पोर्ट्स संघाचे सन्माननीय व्यवस्थापक तुषारदादा गावडे इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय मी की त्यांनी प्लीज मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे आहे.
तशी त्यांची येण्याची नक्कीच मला कमी शक्यता वाटते, कारण संघासमोर नेहमीच ते असतात. मात्र तरी सुद्धा आमच्या आयोजन कमिटीतर्फे मी ही खास विनंती करतोय, तुषार दादा प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. आयोजक मयूर भोईर आणि एकूणच ऋषिकेश उभे यांच्या माध्यमातून ही सूचना आम्ही देतोय. तुषार दादा या, कारण अजिंक्य आणि तुषार दादा हे नातं वेगळं आहे. डोंट वेस्ट टाइम. रॉयल टनल प्लीज. पहिल्या पॉवर प्लेचं षटक आहे. समीर राऊत कडून अपेक्षा आहेत, प्रकाश कडून अपेक्षा आहेत. 16.25 ची सरासरी आहे. ही सरासरी बीट कशी काय करायची, काय बॅटिंग दाखवली रियाजनं, ग्रेट डिस्प्ले. आणि जे काही त्यांनी स्ट्रोक खेळलेत ते क्रिकेटिंग स्ट्रोक खेळलेत, पाहताना आनंद झाला. 5:51 मिनिटं झालेली आहेत. पहिल्या चेंडूवर मोठा फटका जरूर येतोय, मात्र इथे यश जाधव आहे. एकच धाव मिळेल. गुड कलेक्ट अँड थ्रो, दॅट्स अ कमिटमेंट. दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. एक डीप मिड विकेटला आणि दुसरा कॉर्नर रिजन मध्ये. रफ्तार अश्विनला तुम्ही पाहू शकता. प्रकाश पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकार बॅट मधून आले होते. यावेळेला अंदाज खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू टप्पावल्यानंतर काहीसा बाहेर वळतोय, वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव, धावसंख्या 1 ने अजून पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 2 वर. नेक्स्ट बॉल राकेश. पुन्हा एकदा वाईड आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जास्त कट होतोय आणि कदाचित इथे सातत्याने प्रिन्स मूवीचा कॅमेरा देखील ही गोष्ट फॉलो करतोय की ते लाईन खराब आहे, थोडीशी अजून लाईन चेक करावी लागेल, ती म्हणजे रोहित सुवर्ण आला. कारण अशा प्रकारच्या धावा देखील राकेश सुवर्ण आला, अशा प्रकारच्या धावा देखील आपण बघतोय कदाचित अडवाव्या लागतील. कारण 16 धावा म्हणजे 2 मोठे हिट लावायचे आहेत आणि काही धावा या अशा आल्या तर ती सरासरी नक्कीच मेंटेन ठरू शकते, हा विचार आहे. राकेश सुवर्णा याला मिस टाइम स्ट्रोक आहे. अश्विन येतोय जेलखाली, होणार नाहीये चूक. फलंदाज बाद. प्रकाश बॅक टू पेव्हलियन. पहिला धक्का टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रला. विकेट डाऊन. So beautiful, so elegant. क्विक टाइम मध्ये बसलाय. प्रकाशला परतावं लागतंय. न्यू बॅटर स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये कल्पेश मात्रे. मात्र हे आव्हान भरपूर मोठं आहे. ज्या पद्धतीनं बॅटिंग रियाजनं दाखवली, कदाचित त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. एकाला कुठेतरी भरपूर मोठी इनिंग खेळावी लागेल किंवा कंबाईन जी पार्टनरशिप आपण म्हणतो ती देखील मोठी करावी लागेल. जवळजवळ 45 रनची पार्टनरशिप करावी लागेल इथे जर विजय मिळवायचा असेल तर. आणि ती सोपी गोष्ट नाही आहे, कारण गोलंदाजीचा संच जर बघितला तर रॉयल टर्नरचा अगदी आणि अगदी अचूक आहे. यानंतर यश जाधवचं षटक, त्यानंतर अश्विनचं षटक आणि नो डाऊट दानिश देखील आहे. राकेश सुवर्णाचा हाफ अफलातून चेंडू आणि तिथूनच अफलातून फटका. मात्र हा अफलातून झेल सगळं काही जबरदस्त होता. चांगला स्ट्रोक होता, मात्र एलिव्हेट करू शकला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्या अगोदर अश्विन पुन्हा एकदा उभा आहे. विकेट डाऊन. लागोपाठ 2 धक्के.
बॅटर देवा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. 65चं टार्गेट आहे, मात्र इथे लागोपाठ 2 धक्के राकेश सुवर्णानं संपार. बॉल 3 बॉल 3 चेंडूत आतापर्यंत 2 धक्के दिलेत, 2 वाईड सुद्धा आलेत आणि त्यानंतर आपण बघतो एक सिंगल आलाय. धावसंख्या 3, गडी बाद 2. राकेश टू देवा. यावेळेला हॅट्रिक बॉल. येस हॅट्रिक. या मालिकेतील ही दुसरी हॅट्रिक पाहायला मिळतेय. आज सकाळच्या सत्रात उत्कर्ष मात्रेने हॅट्रिक केली होती, मात्र इथे आपण बघतोय राकेश सुवर्णा द फायनेस्ट बॉलर इन मीरा रोड इथे पहिल्या षटकात आपल्या संघाला वर्चस्वात आणून ठेवतोय. व्हेरी गुड बॉलिंग बाय राकेश सुवर्णा. बॅक टू पॅव्हलियन. न्यू बॅटर प्रताप बोयर. मात्र इथे प्रतापचा प्रताप होणार का, कारण लागोपाठ 3 धक्के दिल्यानंतर आता या एकूणच सामन्यामध्ये बॅकफुटवर आहे तो म्हणजे संघ. ओ भैया चलो जल्दी बाहेर. कारण इक्वेशन जर बघितलं तर भरपूर मोठे आहे. धावसंख्या फक्त 3, गडी बाद 3 ही केविलवाणी स्थिती आहे. प्रताप बोयर आपल्या एकूणच आयुष्यामध्ये भरपूर मोठं क्रिकेट ज्यांनी खेळलंय, मात्र इथून पुढे त्यांना मोठी इनिंग खेळावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला राकेश सुवर्णा लागोपाठ 3 धक्के. पुढचा येणार का? स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. व्हॉट अ बॉलिंग. लागोपाठ 4 चेंडू इथे निर्धाव येत आहेत. 2 अवांतर चेंडू नंतर अफलातून कामगिरी. रियाची इनिंग जर बघितली तर 50 धावा त्यांनी केल्या होत्या. 6 षटकार, 2 चौकार. अफलातून इनिंग आणि या सामन्यामध्ये अफलातून कामगिरी केली रॉयल स्टनरनं. फुल टॉस डिलिव्हरी आहे. स्क्वेअर लेग पंचाच्या मागे टोलून दिलाय चेंडूला. चेंडू जाणार सीमारेषा पार. येतोय उपयुक्त चौकार, मात्र भरपूर उशीर झालाय, कारण जी सरासरी आम्ही म्हणत होतो 16.25 ची ती बीट करणं गरजेचं होतं. मात्र या पहिल्या षटकात धावा आलेत फक्त आणि फक्त 7. वॉट अ बॉलिंग बाय राकेश सुवर्णा. 3 धक्के दिले, हॅट्रिक केली आणि आपल्या संघाला त्यांनी या एकूणच सामन्यामध्ये ठेवलंय. आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायच्यात 58 धावा. 58 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आहे तो आता जवळजवळ 20 वर पोहोचलाय. म्हणजे प्रति षटका मागे तब्बल 3 षटकार मारावे लागतील. ती नीड होऊन बसली आहे. यश जाधव गोलंदाजी मार्कवर. वन ऑफ द फायनेस्ट ऑलराउंडर इन मीरा रोड अँड मीरा भाईंदर. यश जाधव कित्येक संघांना निश्चितच रिप्रेझेंट करत असतो. भरपूर कमी वेळेत अतिशय जबरदस्त नाव कमावलं टेनिस बॉल क्रिकेट मध्ये यश जाधव, कॅप्टन आहे टीमचा. तर दुसऱ्या बाजूला समीर राऊत. या मुलाकडे देखील लक्ष आहे. कॅलिबर खेळाडू आहेत. तर 2 चांगले खेळाडू आमने सामने. 18 चेंडूत करायच्यात 58 धावा. भरपूर मोठा पल्ला गाठावा लागेल टीम. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न. लेट्स सी काय घडलंय एक्झॅक्टली. चेंडूची लेंथ जर बघितलं तर डाऊन द लेग आहे. वाईटचा इशारा. अवांतर धाव 1+1 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. नऊ धावा. अजूनही 56 ची गरज आहे. चेंडू खाली राहिलाय. ही खासियत आहे या जाधवची. कदाचित इथे डायरेक्टेड साठी नाही गेलेत. 1 धाव मात्र इथे पूर्ण होतीये. बाईचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. धावसंख्या 10. 54 धावांची गरज. 4 षटकांचा सामना.
ओ व्हॉट शॉट, अतिशय चांगला फटका, याच फटक्याची गरज आहे. नाव आहे समीर राऊत. हा षटकार, धाव संख्या 16. थँक्यू. मात्र हा षटकार येतोय, धाव संख्या 16 वर पोहोचली आहे. याच फटक्याची गरज आहे टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रला. तर दुसऱ्या बाजूला सकाळचं सत्र गाजवल्यानंतर अद्विक 11 जे स्पोर्ट्स भाईंदर संघ देखील रेडी आहे. लो फुलटॉस डिलिव्हरी, इथे मात्र कजून धावा येणार. लेट सी द अंपायर डिसिजन एक्झॅक्टली घडलंय काय. बाईचा इशारा, हा चौकार, अवांतर चौकार. थँक्यू बाय. मात्र उद्या युवा सेनेला एक कळकळीची विनंती आहे, आपले जरा व्हॉलंटिअरची देखील व्यवस्था करा, कारण आपल्याला मॅनपॉवर लागेल मित्रांनो. उद्या अतिशय चांगले सामने आहेत उद्या, आणि अंतिम दिवस सुद्धा असेल आपल्या या स्पर्धेचा. या जाधव यावेळेला लो फुलटॉस डिलिव्हरी, डीप स्क्वेअर लेग रिजन मधून वसीम कन्नड येत आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव मिळणार नाहीये. गुड कलेक्ट अँड थ्रो. चेंडू तुमच्या हातामध्ये 1 सेकंद देखील ठेवू नका. मॅच बॉल सुद्धा आलाय, जरा प्लीज कलेक्ट करा अंपायर. या एका धावने संघाची धाव संख्या 21 वर जाऊन पोहोचलाय. 21. प्रताप भोईर मोठे फटके खेळणार का, खेळावेच लागतील. ती निकड होऊन बसलेली आहे, कारण आतापर्यंत या षटकातील चेंडू संपलेत ते म्हणजे 4. येणारी 2 षटकं अजून म्हणजे 14 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. धावा अजून भरपूर करायची आहेत. ओ यावेळेला लेटकटचा प्रयत्न होता, मात्र इथे मुन्नानं चांगलं कामगिरी केलंय. एकच धाव मिळेल. धाव संख्या 22 झाली आहे. 65 चेस डाऊन आहे. 13 चेंडू 43 धावा. 13 चेंडू 43 धावा. यावेळेला प्लेन मेस मात्र इथे यष्टिरक्षक सुद्धा बीट झालाय. एक धाव जरूर मिळेल. या एका धावेने एक गोष्ट होईल, ते म्हणजे समीर स्ट्राइक एंडला असेल, कारण अजूनही 42 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. मात्र मोठे फटके कधी येणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे. अजून गोलंदाजीचे ऑप्शन जर बघितले तर नो डाऊट दानिश, त्यानंतर अश्विन आहे. अजून चांगले चांगले ऑप्शन आहेत टीम रॉयल स्टनर कडे. मात्र या पुढच्या 2 षटकात ही 42 धावा होणार का हे पाहणेबल ठरेल. प्रेक्षकांची संख्या देखील अतिशय जबरदस्त आहे. मनापासून कौतुक आहे आमच्या सगळ्या प्रेक्षकांचं. भरपूर शॉर्ट नोटीसवर या स्पर्धेचं आयोजन. कौतुक आहे मयूर भोईरचं, कौतुक आहे ऋषिकेश उभेचं, आणि कौतुक आहे युवा सेनेचं. आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट मॅच आपल्याला बघायला मिळतोय. यानंतर एक महत्वपूर्ण सामना, सेमीफायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. सकाळचं सत्र गाजवलं ते म्हणजे अद्विक 11 जे स्पोर्ट्स भाईंदरनं, तर दुसऱ्या बाजूला आता संध्याकाळच्या सत्रात या 2 संघांनी नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. मात्र आता इथून पुढे हा सामना जिंकायचा असेल तर अजिंक्य स्पोर्ट्स संघाला करावे लागतील 12 चेंडूमध्ये 42 धावा. कंपल्सरी चेसचा नियम आहे. दानिशचा आक्रमण आहे, तर स्ट्राइक एंडला आहे समीर राऊत. फुल टॉस चेंडू, वेगवान चेंडू होता. इथे खराब क्षेत्ररक्षण झालंय.
राहुल जाधव यांच्या मार्फत एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली आहे. मात्र काय वेगवान चेंडू होता हा. समीर ग्रीप देखील त्याच्या हातातून जवळजवळ सडकलं होतं. अकरा 40. वेगवान चेंडू. बघा आमचा प्रिन्स मूवीजचा स्पीडोमीटर काय दाखवतोय. काटा अतिशय वाकलाय, 152. क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी. दानिश जेव्हापासून संघामध्ये आलाय तेव्हापासून निश्चितच रॉयल स्टनरच्या गोलंदाजीमध्ये धार अजून वाढली आहे. मीरा रोडला गोलंदाजीची कमी कधीच नव्हती. एक काळ होता मीरा रोड मध्ये 4 लेफ्ट आर्मर असायचे. फ्रेंड्स 11चा संघ. दॅट्स अ व्हेरी गुड शॉट. चांगला फटका आहे, मात्र जास्त धावा मिळणार नाहीये. तर तिथे खराब क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. ये क्या चल रहा है. थोडस कॅज्युअल क्रिकेट इथे पाहायला मिळते मिरावट संघाच्या वतीनं. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले. समीरच्या बॅट मधून चौकार येतोय. अजून 2 ते 3 मोठे हिट येणार का या ओव्हर मध्ये. 2 मोठे हिट येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. उत्तर नाही आहे याच्याकडे. दानिश नाखुश आहे की एक्झॅक्टली क्षेत्ररक्षणामध्ये काय चाललंय. धावा जास्त आहेत म्हणून निश्चितच फरक जास्त पडणार नाहीये. कारण अजून जर बघितलं तर धावसंख्या झाली ती म्हणजे 30 झाले. एक्झॅक्टली 35 धावांची अजूनही गरज आहे. आणि असं असताना भरपूर मोठं काम करावं लागेल ते प्रताप आणि कंपनीला, म्हणजे एकूणच टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रला. आठ चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. That's a good shot down the ground. आपण बघतो समोर कडक खणखणीत षटकार. वेल पेड प्रताप भोईर. या फटक्यांची गरज आहे. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. अजून एक मोठा हिट येणं गरजेचं आहे कारण 29 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या 36 झाले आहे. 7 चेंडू 29 धावा. हा इम्पॉर्टंट चेंडू या मॅच मधील. वेगवान चेंडू. मात्र इथे लाईन चेक करावी लागेल. वाईट डिलिव्हरी अवांतर चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 37. म्हणजे अजूनही 28 धावांची गरज आहे. 7 चेंडू 28 धावा. कुछ भी हो सकता है. हा शेवटच्या चेंडूवर इथे अजिंक्य स्पोर्ट्स संघासाठी षटकार येणं गरजेचं आहे. तसं जर झालं तर कदाचित या मॅचला एक वेगळा रंग चढेल. लेट्स सी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि इथे लेग बिफोर विकेट. काय चेंडू होता. यश त्यांच्या समोर सापडलेत आणि ते प्रतापला परतावं लागतंय. मात्र इथे आता इक्वेशन काय आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 28 धावा. म्हणजे 6 चेंडू आणि जवळजवळ 5 षटकार. हु इज द नेक्स्ट बॅट्समॅन. चला या बॅटरला विनंती करतोय लवकर या. अधिक 11 जे स्पोर्ट्स बाय द टीम कॅप्टन. चला या आपण देखील इकडे. लगेच टॉस साठी ऋतिक म्हात्रे. बॅटिंग एंडला, नॉन स्ट्राइक एंडला प्रतापने प्रयत्न जरूर केला. एक षटकार दाखवला, एक चौकार दाखवला. मात्र कुठेतरी ही धावसंख्या थोडीशी जास्त झाली आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 65 ही धावा नक्कीच मोठी असते. मात्र चेस डाऊन करताना योग्य चेस डाऊन झाला नाहीये. कुठेतरी सरासरी जी होती ती मेंटेन करणं गरजेचं होतं आणि तिथेच अजिंक्य स्पोर्ट्स थोडासा मागे पडलाय. मात्र अजूनही काही घडू शकतं.
समीर राऊत कडे नक्कीच ती ताकद आहे, समीर राऊत कडे ते कॅलिबर आहे, मात्र हे षटक रफ्तारचं आहे ते म्हणजे अश्विन. रॉयल स्टनर मीरा टीम एक वेगळा संघ आहे. 28 टू विन 28. अश्विन अश्विन टू समीर. पहिला चेंडू बाहेर, पहिला चेंडू बाहेर. वॉट हिट बाय समीर राऊत. आव्हान अजून संपलेलं नाहीये, कारण ही शर्यत अजून संपलेली नाहीये. 5 चेंडू आणि 22 धावांची अजूनही गरज आहे. वॉट हिट बाय समीर राऊत. कुछ भी हो सकता है. कम ऑन डीजे. मात्र व्हॉट नेक्स्ट हा मोठा प्रश्न आहे. या चेंडूवर देखील षटकार येणं गरजेचं आहे, कारण तो भरपूर इम्पॉर्टंट बॉल असेल या मॅच मधील. 5-22. खाली राहिलाय हा चेंडू, खाली राहिलाय. ही ताकद आहे अश्विनची. आणि आता 4-22 म्हणजे 4 ओळीत मारावे लागतील. चार चेंडू 22 धावा. समीर राऊत पहिल्या चेंडू पासून मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 षटकार ठोकलेत, एक चौकार ठोकलाय, मात्र कुठेतरी ही धाव संख्या थोडीशी जास्तच आहे. 4 चेंडू 22 धावा. इतिहासात डोकावलं तर अशा काही धावसंख्या झाल्यात टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये, मात्र इथे चान्सेस किती. गुड बॉल, गुड बॉल. इथे मात्र विकेट येणार. धावचीच्या रूपाने ऋतिक मात्रे बाद होणार. आणि आता इथून पुढे 3 चेंडू आणि 22 धावा, आणि कदाचित औपचारिकता शिल्लक राहिले किंवा काय. चला नेक्स्ट बॅटर जरा लवकर जा. आणि टीम कॅप्टन अद्विक 11 जे स्पोर्ट्स बायंदर, टीम कॅप्टन व्हॅली रॉड्रिक्स या टॉस साठी. आणि संपूर्ण टीमने सुद्धा इकडनं यायला हरकत नाहीये, कारण थोड्याच वेळात ही मॅच संपेल. आणि त्यानंतर एक्झॅक्टली आपण बघतोय 6:13 झालेले आहेत. अजून काही क्षण या मॅच मध्ये आहेत, त्यामुळे किती षटकांचा सामना असेल या गोष्टीकडे आम्ही लक्ष वेधणार आहोत. कदाचित दोन्ही कॅप्टनला या गोष्टीची आम्हाला सूचना द्यायची आहे, त्यामुळे प्लीज मॅनेजमेंट कमिटीकडे दोन्ही कॅप्टननी लगेच आपला मोर्चा वळवायचा आहे. डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. कम ऑन रॉयल स्टनर. 3 चेंडू 22 ची गरज आहे. अश्विन टू समीर. चांगला स्ट्रोक आहे, मात्र इथे धाव फक्त एकच मिळेल. आणि या एकूणच सामन्यावर जवळजवळ मोहर उमटवली आहे, ती म्हणजे टीम रॉयल स्टोनर मीरा रोडनं. अफलातून बॅटिंग रियाची काय जबरदस्त इनिंग. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 50 ची इनिंग. मात्र राकेश सुवर्णानं देखील पहिल्या षटकामध्ये तब्बल हॅट्रिक केली. टू गो. यावेळेला प्रकाश चुंबड्याच्या बॅट मधून आलाय हा मोठा फटका. इट्स अ बिगी. यस नाही, आय थिंक काय घडलंय. ये क्या चल रहा है भाई आमिर दावेदार. इथे फक्त एकच धाव. आमिर दाफेदार की गुगली. लास्ट बॉल, लास्ट बॉल. अजून एक वाईड कन्सिडर झालाय, थोडंसं पराभवातील अंतर कमी होईल.
मात्र या मालिकेत अतिशय चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांनी दाखवले आहे. आणि दुसऱ्या बाजूला सकाळचं सत्र अद्विक 11 JJ स्पोर्ट्स भाईंदर अफलातून क्रिकेट. गुड शॉट षटकारण इथे समाप्ती होते. मात्र तरी सुद्धा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ इथे पराभूत झालाय. मात्र मी विनंती करतोय टीम कॅप्टनला की प्लीज या आणि एकूणच या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल अजिंक्यच्या कॅप्टनला विनंती करतोय. कल्पेश या, आपला एक खास सन्मान इथे. कल्पेश, या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल एक खास सहभाग चिन्ह आम्ही प्रदान करतोय प्रत्येक संघाला. आणि खरोखरच ती आठवण भेट तुम्हाला आवडेल, कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं इथे आपण बघतोय ती आठवण भेट बनवण्यात आली आहे. एक अतिशय खास सन्मान चिन्ह, सहभाग चिन्ह आम्ही देतोय टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रला. आमचे दोन्ही निश्चितच आयोजक, त्यानंतर आमचे मान्यवर मंडळी यांच्या शुभ हस्ते हा किताब इथे प्रदान केलेला. थँक्यू अजिंक्य जुचंद्र, थँक्स फॉर युअर एंटरटेनमेंट. आणि वेल प्लेड टीम रॉयल स्टनर. मात्र यश जाधवला विनंती करतो की यावर, मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 2 चॉईस आहेत आमच्याकडे. मात्र रियाज 1 चॉईस. रियाजला 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट देखील आहे. या रियाज.